मित्रांनो नमस्कार. द 7 मॅजिकल वर्ड्स, मॅजिक वर्ड्स बाय टिम डेव्हिड हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकाची समरी आता आपण संपूर्ण बघून घेणार आहोत. ओके, आता ह्या पुस्तकाचं नाव आहे 7 मॅजिकल वर्ड्स आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे टिम डेव्हिड यांनी. तर 7 मॅजिकल वर्ड्स हे टिम डेव्हिड लिखित पुस्तक जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या जादुई शब्दांची ताकद समजावून देतं. या पुस्तकामध्ये संवाद आणि मानवी संबंधांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी 7 महत्त्वाचे शब्द सांगितले गेलेले आहेत. हे असे शब्द जे तुमचे विचार आणि कृती यांना योग्य दिशा देऊन प्रभावी व्यक्तिमत्व घडवतात. तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया. हे 7 शब्द कोणते आहेत ते बघून घेऊया. पॉइंट नंबर 1, यस म्हणजे होय. तर होय हा शब्द तुमच्या सकारात्मकतेचा आधार असतो. होकार देण्याची वृत्ती संवाद आणि नातेसंबंध सुधारते. सकारात्मकता आणि सहमती लोकांच्या मनाला जिंकते आणि लोकांच्या विचारांना होकार देणे हे त्यांना तुमच्या जवळ आणतं. त्यामुळे या शब्दाचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता. चॅप्टर नंबर 2 तो म्हणजे नो, नाही म्हणजे सीमांचे संरक्षण. योग्य वेळी नाही म्हणणे सुद्धा तुम्हाला आत्मसन्मान आणि प्राधान्य जपण्यास मदत करते. अस्वीकार करणे म्हणजे नकारात्मकता नाही तर तुमचे निर्णय संरक्षित करणे आहे. उदाहरणार्थ, आपल्या मर्यादा ओळखून योग्य वेळेस नाही म्हटल्याने दीर्घकालीन परिणाम सुधारतात. चॅप्टर नंबर 3 थँक्यू धन्यवाद, जे तुमची कृतज्ञता दर्शवतं. कृतज्ञता व्यक्त केल्याने नातेसंबंध दृढ होतात. लोकांना त्यांचं महत्त्व जाणून देण्याचा हा सर्वात मोठा उपाय आहे. उदाहरणार्थ, एखाद्या लहानशा कृतीबद्दलही धन्यवाद म्हणाल्यास लोक तुमच्याशी अधिक जोडले जातात. चॅप्टर नंबर 4 कृपया, आदर आणि विनम्रता. कृपया हा शब्द जो आहे ना तो तुमची विनंती अधिक प्रभावी बनवतो. विनम्रतेमुळे लोक तुमच्या विनंतीस अधिक सहर्ष प्रतिसाद देतात. कृपया ह्या शब्दाचा उपयोग करून आपले संवाद अधिक सभ्य बनवू शकता. चॅप्टर नंबर 5 आय एम सॉरी म्हणजे माझी चूक आहे ही जबाबदारी स्वीकारणे. चूक मान्य केल्याने नातेसंबंध सुधारण्याची संधी मिळते. क्षमा याचनेमधनं नम्रता आणि परिपक्वता दिसून येते. आपण एखादी चूक केली तर माझी चूक आहे म्हटल्यास गैरसमज कमी होतात आणि विश्वास देखील वाढतो. चॅप्टर नंबर 6 हेल्प म्हणजे मदत. मदत मागण्याची आणि देण्याची क्षमता, मदत करण्याची क्षमता लोकांमधील संबंध सुधारतात. मदतीची विनंती केली तर नात्यामध्ये पारदर्शकता येते. तुमच्या कमकुवतपणाचा स्वीकार करून मदत मागणे हे खऱ्या सामर्थ्याचे लक्षण आहे. त्यामुळे मदत मागायला किंवा मदत करायला अजिबात मागे पुढे बघू नका. चॅप्टर नंबर 7 लव प्रेम, सर्व काही जिंकणारं हे मूल्य आहे. प्रेम हे सर्वात प्रभावी आणि जादुई शब्द आहे. प्रेम व्यक्त केल्याने व्यक्तींमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. नात्यांमध्ये प्रेम व्यक्त केल्याने संवाद सुधारतो आणि बांधिलकी वाढते. त्या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे, 7 मॅजिकल वर्ड्स तुम्हाला संवाद कौशल्य सुधारण्यासाठी आणि मानवी संबंध उंचावण्यासाठी मार्गदर्शन करते. या 7 शब्दांच्या वापरामुळे तुम्हाला लोकांशी अधिक चांगले आणि परिणामकारक संवाद साधता येतात. त्या पुस्तकातले काही प्रेरणादायी विचार आहेत ते बघूया. पहिला म्हणजे सामान्य शब्दही जादू करू शकतात जर योग्य वेळी योग्य पद्धतीने शब्द वापरले गेले तर. नंबर 2 संवाद ही कलेसारखी आहे. योग्य शब्द वापरल्यानेच ती पूर्ण होते. हे पुस्तक वाचून तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याला एक नवा आयाम देऊ शकता. त्यामुळे प्रत्येकाने हे जे पुस्तक आहे ते वाचलंच पाहिजे. तुम्हाला हे पुस्तक जर वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.